नमस्कार सगळ्यांना. आपण रोज घरी चपाती बनवतो आणि चपातीच्या तव्याची ही अशी अवस्था होते. काळे डाग, तेलकट डाग कितीही घासले तरी होत नाहीत. आज आपण तवा स्वच्छ कसा करायचा, पांढरा शुभ्र कसा काढायचा, फक्त एक लिंबू वापरून ते मी तुम्हाला सांगणार आहे. लिंबाच्या अशा 2 फोडी करून घ्यायच्या आणि चपातीचा तवा चपाती झाल्यानंतर गरमच असतो. थोडासा कोमट होऊन द्यायचा आणि त्याच्यावरती एक अर्धा लिंबाचा भाग आहे तो असं चोळून घ्यायचा. संपूर्णपणे असा सगळ्या तव्यावरती लिंबाचा तो अर्धा भाग आहे तो चोळून घ्यायचा. लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असते, त्यामुळे त्याचे तेलकट आणि काळे डाग, चिवट डाग पटकन निघून जातात. पाठीमागच्या बाजूनेही आपण तसंच करणार आहोत. राहिलेला दुसरा लिंबाचा अर्धा भाग असा चोळून घेणार आहोत तव्याला. पूर्णपणे सगळीकडे जास्त काळे डाग असतील तिथं जास्त वेळ चोळा आणि 2 मिनटं तसाच थोडा वेळ चोळल्यानंतर ठेवून द्यायचा आहे तवा. असं पूर्णपणे चोळून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी. नंतर आपल्या घासणीच्या मदतीने आपण ह्याला थोडंसं घासून घेणार आहोत. लगेच निघतो, जास्त वेळ लागत नाही आणि जास्त जोरातही घासावं लागत नाही. लगेच तवा आपला पांढरा शुभ्र निघतो. तुम्ही बघतच असाल आपला तवा किती छान निघलेला आहे. तसंच पाठीमागच्याही बाजूने आपण घासून घेणार आहोत. घासणीच्या मदतीने घासून घ्यायचं. तुम्ही बघत असाल लगेच 2 मिनिटात आपला तवा किती छान निघलेला आहे. आपण आता धुवून घ्यायचा आहे तवा. बघा किती छान पांढरा शुभ्र तवा निघालेला आहे आपल्या. तुम्हाला हा घरगुती उपाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज या चॅनलवर असेच घरगुती उपाय पाहायला मिळतील. थँक्यू.